नमस्कार. आपल्यासोबत आता सर्वेचे आई सुद्धा आहेत. मॅडम, नमस्कार तुमचं सर. खूप खूप अभिनंदन. धन्यवाद. तर मला एवढं विचारायचं आहे मॅडम, की जिनियस हा प्रोग्राम हा घरपोच होतो आणि पालक हे त्याचे आय विटनेस असतात, की बरोबर. त्यांच्या देखत हा सगळा प्रोग्राम होतो. एकदम. या प्रोग्रामचं युनिकनेस, वेगळेपण तुम्हाला काय जाणवलं मॅडम? जिनियस मुळे मुलांना अभ्यास करायची सवय लागते. बरोबर. ऍक्च्युली स्कूलमध्ये जे होते ते मुलं घरी येऊन करायला बघत नाही. बरोबर. पण जिनियस मुळे ओपन बुक टेस्ट असते, त्यामुळे मुलांना वाचणं आवश्यक असते आणि त्यामुळे ते पेपर सॉल्व्ह करणं ही सवय जी लागली ती बरोबर. जिनियस मुळे लागली. बिलकुल. तर मला दुसरं हे विचारायचं आहे, की तुमच्या देखत जेव्हा काउन्सिलर याला गायडन्स करायचे तेव्हा तुम्ही राहत होत्या का? हो. तर त्याचा काय फायदा तुम्हाला सर्व्हिसला झाला असं वाटतं मॅडम? जिनियसचे जेव्हा काउन्सिलर यायच्या तेव्हा त्याला प्रेझेंटेशन कसं करायचं, किती बरोबर. गॅप सोडायची शब्दांमध्ये, बरोबर. आन्सर कम्प्लीट झाल्यावर लाईन ओढायची, बरोबर. त्याच्यानंतर कट मारायचा, हे ए टू झेड त्यांनी प्रिपेअर करून घेतलेलं होतं. बरोबर. प्रेझेंटेशन एकदम व्यवस्थित करायचं आणि ज्या बिलकुल. टेस्ट होत गेल्या त्याच्यामुळं त्याचं ते प्रेझेंटेशन चांगलं होत गेलं. बरोबर. त्याचा फायदा नक्कीच त्याला झालेला आहे. बरोबर. दुसरं मला हे म्हणायचं आहे, की बऱ्याचदा काय करतात पालक, की मुलांना एकापेक्षा खूप साऱ्या ट्युशन्स लावून देतात बरोबर. आणि मुलं त्याच्यात व्यस्त असतात आणि घरचा अभ्यास त्यामुळे मुलं करू शकत नाही. एकदम. परंतु घरचा अभ्यास जास्त महत्वाचा राहील का, की क्लास महत्वाचा? तुम्ही काय सांगा? सर, शाळेत शिकवलेलं घरी येऊन जर रिवाइज केलं नाही तर बरोबर. त्याचा काही अर्थ नाहीये. बरोबर. पण जिनियस मुळे मुलांना ऍटलिस्ट वाचायची सवय लागते. बरोबर. नजरे खालून जातं की आपण हे शाळेत शिकलो होतो, बरोबर. ते आता परत रिपीट होत आहे. बरोबर. त्याच्यामुळे भरपूर फरक पडलाय. बिलकुल. नक्कीच होतो. तर मला जेव्हा तुमचे पेपर चेक करून यायचे सर्व्हिसचे, तेव्हा त्यात चुका लिहून वगैरे राहत होत्या बरोबर. problems. ते त्याचा फायदा सर्व्हिसला झाला असं वाटतं? बिलकुल सर. छोट्या छोट्या गोष्टी ऑब्झर्व करून त्याला हे द्यायचे की कुठे फर्स्ट लेटर कॅपिटल लिहायचं बिलकुल, आहे, बिलकुल. गॅप कुठे द्यायचे, आणि जे लँग्वेजेस असतात त्यात भरपूर मिस्टेक होतात, त्या जिनियस मुळे सर्व्हिसच्या क्लिअर झाल्या. म्हणायचंय मॅडम, की इतरही पालकांनी आपल्या मुलांकरता जिनियस घ्यावं का? तुम्ही काय सांगा? नक्कीच सर. सगळ्यांनी, माझी तर पर्सनली अशी आहे की सर्व पॅरेंट्सनी आपल्या मुलांना जिनियस लावावा, तेही 8-9 पासूनच स्टार्ट करावं, म्हणजे मुलांना त्याचा जास्त अधिक फायदा होईल. आम्ही लेट झालो ऍक्च्युली, पण ठीक आहे. खूप छान ग्रोथ याने केलेला आहे. हो. तुम्ही आम्हाला जिनियसला एक संधी दिली आणि त्याच्यानंतर त्या पद्धतीनं सर्वेशने अभ्यास केला आणि अतिशय छान मार्क्स मिळवले. तुम्ही आम्हाला तुमचा जो अमूल्य वेळ दिला त्यासाठी जिनियस परिवारातर्फे तुमचं खूप खूप धन्यवाद. आणि पुढील यशस्वीता भविष्याकरता त्या सर्वेशला पुन्हा एकदा मी शुभेच्छा देतो आणि तुम्हाला एवढंच म्हणतो, चला धन्यवाद. थँक्यू.